मित्रांनो, देऊळबंद 2च्या यशानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीने त्यांच्या फ्लॉप चित्रपटांचा धडाका चालू केला आहे। मागच्या आठवड्यामध्ये आलेले तुला पाहता आणि बोलबोल राणीसारखे मराठी चित्रपट, ज्यामध्ये मराठीतले सगळ्यात मोठे स्टार होते, ते 10-10, 15-15 लाख रुपये सुद्धा कमवू शकले नाही। आणि आता या आठवड्यात पुन्हा एकदा अजून 3 मराठी चित्रपट रिलीज झाले आहेत। पहिल्या आणि आताचे मिळून तब्बल 8 मराठी चित्रपट सध्या थिएटरमध्ये चालू आहेत। आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की सध्या देशभर झुरळ जनता पार्टीचं आंदोलन चालू आहे आणि त्यामुळे इंस्टाग्राम, यूट्यूब, सोशल मीडियावर सगळीकडे त्या आंदोलनाचाच गजबजा चालू आहे। आणि त्यामध्ये नव्याने चित्रपटाचे प्रमोशन करणे अतिशय अवघड झाले आहे। रामायणासारख्या मोठ्या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा आज रिलीज होणार होता, पण त्यांनी सुद्धा या आंदोलनाच्या धाकतेमुळे त्यांचं ट्रेलर रिलीज कॅन्सल करून टाकलं। आता परिस्थिती अशी आहे की तुम्ही कितीही प्रमोशन करा, या परिस्थितीमध्ये तुमच्या कंटेंटकडे लोकांचं लक्ष जाणं हे अतिशय अवघड आहे। एक तर मराठी चित्रपटसृष्टीकडे प्रमोशनसाठी अतिशय कमी बजेट असतं आणि त्यामध्ये यांचा जो पहिला चित्रपट आहे भूतम भयम, त्याचे बऱ्यापैकी ऍक्टर हे रील स्टार वगैरे आहेत। आता त्यांना त्यांच्या सोशल मीडियावर प्रमोशन केल्याशिवाय पर्याय नाही आणि आता हे त्यांनाही समजलं असेल की चालू परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर दुसरं काहीही चालणं आता थोडंसं अवघडच आहे। भूतम भयम या चित्रपटाचा ट्रेलर ठीकठाक होता आणि या चित्रपटाने ठीकठाक कमाई नक्कीच केली असती। दुसरा एक चित्रपट आहे एक होतं माळीन। हा चित्रपट बऱ्याच वर्षापासून पेंडिंग पडला होता, त्यांनी फायनली हा चित्रपट रिलीज केला आहे। या चित्रपटाचा ट्रेलर टीजर जरी जास्त इम्प्रेसिव्ह नसले तरी सुद्धा याचा विषय चांगला होता, त्यामुळे काही प्रमाणात हे ऑडियन्सला अट्रॅक्ट करू शकले असते, पण त्यांनाही या आंदोलनाचा मोठा फटका बसणार आहे। बाकी तिसरा स्वप्नसुंदरी हा चित्रपट आहे, ज्याचा अजिबातच बज नव्हता। आंदोलन असलं किंवा नसलं, या चित्रपटावर तसा जास्त काही परिणाम झाला नसता, पण तरी सुद्धा हे तीनही चित्रपट कमीत कमी अजून 15 दिवस रिलीज व्हायला नको होते। आता मित्रांनो, या सर्व प्रकरणामध्ये चूक कोणाची आहे यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही। या आंदोलनाच्या राड्यामध्ये या चित्रपटांचं मोठं नुकसान होणार आहे हे मात्र नक्की।